मुंबईमधील अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मंत्री प्रताप सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी फिरवला. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्याची एवढी घाई करायला नको होती. संजय निरुपम यांचा शिंदे सेनेला घरचा आहेर. तर वर्षभराची मुदत देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं निरुपम यांच्याकडून स्वागत. 2.5 वर्षांनंतर मुंबई महापालिकेवर शिंदेंचा महापौर बसणार. 2.5 वर्षांनंतर महापौर पदासाठी सव्वा वर्षांचा फॉर्म्युला. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये शिवसेनेला शब्द मिळाल्याची सूत्रांची माहिती. आदिवासी विद्यार्थ्यांच्या 100% मागण्या मान्य. विद्यार्थ्यांना लेखी आश्वासन दिल्याचीही आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची माहिती. आंदोलन मागे घेण्याचं विद्यार्थ्यांना आवाहन. हुंडाबळी प्रकरणामुळे पिंपरी चिंचवड शहर पुन्हा हादरलं. उच्चभ्रू कुटुंबातील विवाहिता शिल्पा सचिन गवारेची आत्महत्या. माहेरच्या प्रॉपर्टीमध्ये हिश्श्यासाठी मारहाण होत असल्याचा आरोप. दरम्यान हत्या की आत्महत्या या अनुषंगानं तपास सुरू. दुधाच्या घाऊक दरामध्ये लिटर मागे 9 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय. पशुखाद्याच्या दरात वाढ झाल्यानं मुंबई दुग्ध उत्पादक संघाचा निर्णय. 1 सप्टेंबर 2026 ते 28 फेब्रुवारी 2027 या कालावधीत नवा दर लागू राहणार. नेपाळमध्ये झालेल्या जलप्रलयामुळे मोठ्या प्रमाणावर विनाश. नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 359 जणांचा मृत्यू. सुमारे 826 लोक बेपत्ता. अनेक पर्यटकांसह तब्बल 288 भारतीयांचा समावेश. राज्यातील अनेक पर्यटक नेपाळमध्ये अडकले. मुंबई, ठाणे, रायगडमधील पर्यटक अडकले. मुंबईच्या 59 आणि ठाण्यातील 31 पर्यटकांशी संपर्क नाही. रायगडमधील 37 यात्रेकरू चीनच्या सागा इथं अडकले. नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा संवाद. लवकरात लवकर मदत करण्याचं पर्यटकांना आश्वासन. भारत श्रीलंका दुसरी कसोटी अनिर्णित. फॉलो ऑन लादूनही श्रीलंकेची 429 धावांपर्यंत मजल. सोनल दिनुशाची दोन्ही डावांमध्ये झुंजार शतकी खेळी. भारतानं श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका 1-0 जिंकली.